नमस्कार, मैं हूं वंदना राठौर और आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। चलिए रुक करते हैं इस वक्त की बड़ी खबर की ओर। जलगांव जिले के अमलनेर स्थित महाराष्ट्र के प्रसिद्ध मंदिर श्री मंगलाग्रह मंदिर में 3 दिवसीय भव्य महोत्सव का आयोजन किया गया है। इसमें 3 दिनों तक विशेष महापूजा का आयोजन किया गया है। इस भव्य महोत्सव के अंतर्गत 31 अगस्त को 2 सत्रों में नवकुंडी महाविशेष शांति याग का आयोजन किया जाएगा। इसमें देश भर के विभिन्न क्षेत्रों से 81 यजमान भाग लेंगे। मंदिर परिसर में माता भैरवी एवं श्री काल भैरव के विश्व के एकमात्र त्रिशूल मंदिर का कलशारोहण फेजपुर के महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज के पावन हाथों से होगा। विभिन्न क्षेत्रों से अनेक गणमान्य व्यक्ति भी पूजन एवं दर्शन हेतु आएंगे। इस वर्ष मंगल के प्रभाव वाले वर्ष में 27 वर्ष के बाद आए श्री मंगल के जन्मोत्सव के उपलक्ष्य में 29 अगस्त को अत्यंत भक्तिमय वातावरण में श्री महाभौम याग का आयोजन किया गया। चूंकि श्री मंगल देव का जन्मोत्सव 2 सितंबर मंगलवार को मनाया जाएगा, इसलिए विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। 31 अगस्त को 72 यजमान, प्रत्येक में 36 यजमान 2 सत्रों में प्रातः 9 बजे से दोपहर 12 बजे तक एवं अपराह्न 3 बजे से शाम 6 बजे तक नवकुंडी महाविशेष शांति याग संपन्न करेंगे। कलशारोहण की वेदकुंडी महापूजा में 9 यजमान भाग लेंगे। पूर्णाहुति के बाद शाम 6 बजे महाआरती होगी और सभी यज्ञों का समापन होगा। मंगलाग्रह सेवा संस्था ने भक्तों से इस भव्य उत्साह का लाभ उठाने की अपील की है। ग्लोबल इंडिया टीवी के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। मंगलग्रह मंदिर सुरू करू। आज मंगलग्रह मंदिरमध्ये आज सकाळी मला पूजा करण्याचा योग प्राप्त झाला आणि आजच्या या पूजा प्रार्थनामध्ये मला एवढा एक चांगला अनुभव आणि आभास झाला की एक शांतताचा आभास झाला, एक देवांना प्रार्थना करण्याचा एक चांगला अनुभव मला या ठिकाणी प्राप्त झाला आणि ज्या सिस्टमॅटिक पद्धतमध्ये या ठिकाणी पूजा अर्चनाची नियोजन मंदिर संस्थांनी सगळे भावकांसाठी केलं होतं त्याच्या म्हणजे खरोखर अभिनंदन करण्यासारखं आहे आणि एक अत्यंत सिस्टमॅटिक रीती आणि पूर्ण विधीनुसार प्रार्थना करण्याची जो संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली याच्यासाठी मी मंदिर संस्थांच्या सगळे विश्वस्तांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मी सर्वांसाठी यही प्रार्थना करतो की आपण आपल्यासाठी मंगल देव आणि देवांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहावा, आपल्या परिवारावर राहावा, यही माझी सर्वांना शुभेच्छा आणि माझी प्रार्थना। सर्वांना नमस्कार, मी मीनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव। आज मी मंगळग्रहाच्या या मंदिरात उपस्थित आहे। 97 वर्षानंतर पूजाचा योग आहे आणि आज सगळे अधिकारी कर्मचारी आणि सगळ्या सामान्य माणसांना इथे पूजा करायची संधी भेटली। मला विशेष हे आवडलं की आपण म्हणतो की या वर्ष मंगळग्रहाचाही आहे, त्यांनाही शांत करायचं आणि आमच्या जीवनातही काहीतरी असते, जे काही विघ्न आहे, चॅलेंजेस आहे त्यांनाही शांत करायचं असते। तर म्हणून आपण आज इथे उपस्थित झालो, थोडीशी पूजा केली सर्वांबरोबर आणि आज मंदिराचं वातावरण अक्षरशः फार पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि असं आहे की आपण अजून 2-3 तास इथे बसू शकतो, पूजा करू शकतो, पण काय कामानिमित्ताने आपण निघतोय। जेवढी केली आणि मंदिराच्या पूर्ण संस्थेलाही, पूर्ण मंडळालाही माझी खूप खूप शुभेच्छा की त्यांनी एवढी छान इथे व्यवस्था केलेली आहे। पूर्ण म्हणजे बघायचं असेल तर टेंटपासून तर मंडपापर्यंत एकदम अद्भुत व्यवस्था इथे झालेली आहे। तर त्यांनाही माझी शुभेच्छा आणि पुढच्याही 2 दिवसात इथे जे लोक येणार आहे त्यांनाही माझी शुभेच्छा। सर्वांनी असं पूजा करून सकारात्मक मनाने परत जायचं आणि त्यांचं जीवन मागायचं। धन्यवाद, थँक्यू। आज मंगलग्रह मंदिरामध्ये येण्याचा योग आला, त्यानिमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। अतिशय सुंदर आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये आजची पूजा संपन्न झाली, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सपत्नीक सहभागी होता आलं, याचं एक समाधान आहे। धन्यवाद।